नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो आपल्या घोषणापत्रात होते। नितेश राणेने ट्विट केलं आहे। मुळात जो तथाकथित वाद जो निर्माण झालेला आहे आणि याला माझ्या वक्तव्याच्या अनुषंगानं जी भाजप गरळ ओकते आहे त्यांना मला स्पष्ट शब्दामध्ये शिवाजी महाराज आपल्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही हे या ठिकाणी मी अत्यंत विनम्रतेने आणि तेवढ्याच स्वाभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची आमची काँग्रेसची आणबाण शान आहे। त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे आणि त्यांच्या पराक्रमाच्या अनुषंगानं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं आहे आणि त्या स्वराज्याची प्रेरणा थेट स्वरूपामध्ये आपल्या संविधानापर्यंत आहे। काल पत्रकारांनी मला प्रश्न विचारत असताना विचारले की महामानवांचे आणि विशेष करून शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे जे छायाचित्र आहे प्रतिमा ज्या आहेत ह्या कार्यालयामध्ये लावण्यात याव्यात अशी मागणी होत आहे, याकडे आपण कसे बघता। या प्रश्नाच्या उत्तरादाखल माझं जे उत्तर होतं ते हे होतं की शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला त्याचाच आदर्श हा टिपू सुलतानने घेतला आणि टिपू सुलताननी तो आदर्श घेऊन इंग्रजांच्या विरोधात ते लढले आणि त्या अनुषंगाने या प्रतिमा ज्या आहेत ह्या सोबत लागण्याच्या अनुषंगानं समकक्षतेच्या अनुषंगानं माझं हे वक्तव्य केलेलं आहे। मी शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो अद्वितीय आहे हे यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि या माझ्या प्रश्नाला दाबून कुठेतरी जे वक्तव्य चालवण्यात येत आहे हे भारतीय जनता पक्षाचा हा खोडसाळपणा आहे। देवेंद्र फडणवीस यांची तुलना मी औरंगजेबाशी केली तेव्हा ते म्हणाले मी त्यांना ओळखत नाही, मी त्यांना जल्लाद म्हटले, मी त्यांना क्रूर असल्याच्या अनुषंगाने दरिंदा म्हटले, त्यावेळेसही त्यांनी मला ओळख दाखवली नाही। मात्र काल एकदम आवेशामध्ये येऊन ते माझ्याबद्दल जे काही त्यांनी गरळ ओकली याचा स्पष्ट स्वरूपाचा अर्थ आहे की त्यांना महाराष्ट्रामध्ये जे मूलभूत मुद्दे आहेत आणि दिल्ली राष्ट्रीय स्तरावर ज्या फाईलमध्ये बरंच काही लपलेलं आहे त्यापासून त्यांना इतरत्र लक्ष वेधण्याचं आहे। प्रत्येक बाबतीत जात आणणे, प्रत्येक बाबतीत धर्म आणणे हा भारतीय जनता पक्षाचा हा जुना फंडा आहे आणि या फंड्याच्या अनुषंगानं या माझ्या केलेल्या एका जबाबदारीपूर्ण वक्तव्याला ते हिंदू मुस्लिम या अँगलमधून त्याला खतपाणी घालत आहेत। त्यांना मला माफी मागण्याच्या अनुषंगानं त्यांची जी असणारी भूमिका आहे ती माफीवीरांचे पक्षाचे ते असल्यामुळे आहे। मुळात माझं वक्तव्य हे पूर्ण प्रश्नाच्या सहित जर आपण बघितलं तर त्यामध्ये शिवाजी महाराजांचा जो स्वाभिमान आणि आमचा जो अभिमान आहे तो मी त्यातही अधोरेखित केला होता आणि टिपू सुलतानांच्या अनुषंगानं त्यांची ही गरळ ओकत असताना मला सांगायचं आहे की नुकत्याच नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो आपल्या घोषणापत्रात होते। आपले बॅनर पोस्टर जे होते भाजपने सरसकट टिपू सुलतानचा फोटो जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी वापरला। तुम्हाला प्रचारामध्ये टिपू सुलतानचा फोटो चालतो आणि आता टिपू सुलतानबद्दल आपण जे मत व्यक्त करताय ते तेव्हा कुठे गेला होता, तेव्हा आपली ती भूमिका कुठे गेली होती हाही प्रश्न या निमित्तानं उलटपक्षी मला भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे। आज काही याचा एक मुद्दा म्हणून काही काँग्रेसच्या पक्ष कार्यालयावर मोर्चे आणण्याच्या अनुषंगानं देखील कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा सक्रिय असल्याचं कळतं। तर 17 तारखेला माझे पुतळे देखील ते जाळणार आहेत अशी देखील माहिती मला प्राप्त होत आहे। मात्र माझा पुतळा जाळण्याच्या ऐवजी सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते करत असताना शिवाजी महाराज यायला म्हणजे कावळा बसायला आणि डांग तुटायला असं जे वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यासोबत शिवाजी महाराजांच्या संदर्भात अधिकचे जे चुकीचे सावरकरांनी वक्तव्य केले होते त्या अनुषंगानं त्यांचे पुतळे भारतीय जनता पक्ष जाळणार आहे का हाही माझा प्रश्न आहे। सोबतच कोश्यारी जे आहेत हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे आपण पुतळे जाळणार आहात का हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे। देवेंद्रजी, आपण अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाने थेट MIMचे मतदान घेतलं, चंद्रपूरमध्ये MIMच्या मदतीनं आपण आपला महापौर बसवला, थोड्या तिडक्याने महाराष्ट्रभर 21 ठिकाणी MIM सारख्या जातीवादी पक्षासोबत आपण आघाडी करता, युती करता, मदत करता, आपलं त्यांच्याशी असणारं ते अलायन्स आहे हे लपून राहिलेलं नाही आणि आपण हे MIM सारख्या पक्षाशी
मैत्री करतात, त्यांच्याशी राजकीय स्वरूपामध्ये आपला अंडरस्टँडिंग आहे. आणि असं असताना काँग्रेससारख्या एका धर्मनिरपेक्ष पक्षाच्या अनुषंगानं आणि या देशाच्या जो मूलभूत स्वरूपाचा जो ताणाबाणा आहे त्याचा अभिमान आहे अशा पक्षावर आपण कुठल्याही पद्धतीची टीका करणं उचित नाही. टिपू सुलतानांचा जो फोटो आहे हा भारताच्या संविधानामध्ये आहे. जिथे ॲडमिनिस्ट्रेशन हे प्रशासन संविधानामध्ये जिथे सुरू होतं तिथे टिपू सुलतानांची तसबीर आहे. तर निवडणुका जिथे निवडणुकीचं जे प्रकरण आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा आहे. आपण शिवाजी महाराजांची प्रतिमा असणाऱ्या निवडणुकीमध्ये कसा धिंगाणा घालताय हे काही लपून राहिलेलं नाही. आणि थोडक्यात ज्या जे संविधानामध्ये ज्या महामानवांचे फोटो आहेत, प्रतिमा आहेत, या सर्वांवर भारतीय जनता पक्ष जो आक्षेप घेते आहे तो आक्षेप म्हणजे थेट स्वरूपामध्ये संविधान बदलण्याच्या अनुषंगानं आणि संविधान संपवण्याच्या अनुषंगानं त्यांचा हा प्रयत्न सुरू असल्याचं देखील प्रत्युत्तर या निमित्ताने मला द्यावंसं वाटतं. काय भाजप आणि भाजप हे एकाच थालीचे चट्टेबट्टे आहेत. महाराष्ट्रात 21 ठिकाणी MIM आणि भारतीय जनता पक्ष यांनी आघाडी करून, छुपी आघाडी करून आणि नंतरच्या काळामध्ये त्यांच्या नगरसेवकांचे मतदान घेऊन ते सत्तेमध्ये आलेले आहेत. त्यांनी आम्हाला शिवाजी महाराजांचा अभिमान शिकवण्याची काही आवश्यकता नाही. संजय राऊत म्हणतात की भारत पाकिस्तान सामन्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जातो आणि यावर फडणवीस का बोलत नाही. फडणवीस अनेक विषयांवर बोलत नाही. अजितदादांचा अपघात झाला त्याच्या चौकशीच्या संदर्भातही ते बोलत नाही. जे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे फाईल्सचं प्रकरण सुरू आहे त्या संदर्भात ते बोलत नाही. एवढंच काय तर अतिवृष्टी झाल्यानंतर आता वराती मागून घोडं हे केंद्र सरकारने टीम पाठवली आहे, त्यांना मदत देण्याच्या अनुषंगानं बोलत नाही. कर्जमाफीच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस काही बोलत नाही. आणि नुकताच झालेला जो करार आहे शेती करार अमेरिकेचा त्या अनुषंगानं देखील ते काही बोलत नाही. त्यांना उठसूट जे आहे त्यांना हिंदू मुसलमान करण्यामध्ये स्वारस्य आहे आणि संविधान बदलण्याच्या अनुषंगानं बहुजनांच्या विरोधात, OBCच्या विरोधात, आदिवासींच्या विरोधात आणि समस्त भारतीय भूमिपुत्रांच्या विरोधात सातत्याने त्यांच्या कारवाया ह्या सुरू असतात. भाजप सरकारच्या काळ जेनोसाईड नावाचा एक मेट्रोच्या याच्या शब्दप्रयोग आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी जी आहे ती सातत्याने त्या विचारामध्ये असते. बुलढाण्याचे आमदार ही पदवी त्यांना त्यांच्याच पक्षातल्या आणि आघाडीतल्या लोकांनी दिलेली आहे. त्यामुळे वाचाळवीर ही त्यांचं असलेलं जी पदवी आहे ते जोपासण्याच्या अनुषंगानं नेहमी ते त्याचा प्रयोग करत असतात. माझं मूळ मला जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाच्या अनुषंगानं माझं वक्तव्य आहे. त्या वक्तव्याला तोड मरोडून त्याला दाखवण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो निंदनीय आहे. त्यांनी मी चर्चेला तयार आहे. जो प्रश्न विचारला होता त्या उत्तराच्या अनुषंगाने माझं विधान आहे. शिवाजी महाराजांचा जाज्वल्य स्वरूपाचा जो पराक्रम आहे तो अद्वितीय आहे.